श्रीखंडपुरी रेशमी गुढी लिंबाचे पान नववर्ष जावो तुम्हा सर्वांना खूप खूप छान. नमस्कार, मी तेजश्री तुम्हा सर्वांचं खाद्यप्रेमी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी बनवतीये गुढीपाडवा विशेष केशर श्रीखंड. नावाप्रमाणेच राजेशाही पद्धतीने बनवणार आहोत. बऱ्याच जणांचा चक्का आंबट बनतो, त्याला पाणी सुटतं, श्रीखंड पातळ होतं. तर याकरिता चक्का बनवताना त्यामध्ये एक खास पदार्थ वापरला आहे, त्यामुळे तुमचं श्रीखंड अगदी परफेक्ट विकतच्या सारखंच घरच्या घरी तयार होणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणेच टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तयार करूयात श्रीखंडाकरिता लागणारा चक्का. त्याकरिता मी या ठिकाणी 2 लिटर घट्ट तयार केलेलं घरगुती दही घेतलंय. हे दही घरच्या घरी अगदी डेअरीसारखंच घट्टसर चाकूने कापता येईल इतकं परफेक्ट कसं बनवायचं याची रेसिपी मी कालच चॅनलवर अपलोड केली आहे. तुम्ही जर ती बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही नक्की बघा. तर बघा किती छान असं घट्टसर दही माझं या ठिकाणी तयार झालंय. हे दही घरी बनवलेलं असल्यामुळे मला खात्री आहे ते अजिबात आंबट नाहीये. आता आपण चक्का बनवूयात. त्याकरिता अशा पद्धतीची एका बाउलवर गाळणी ठेवली आहे. त्यावर टाकूयात पांढरा शुभ्र मखमलीचा रुमाल. हवं तर तुम्ही कॉटनचाही वापरू शकता, पण लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी पांढरा शुभ्र रुमाल वापरायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या चक्क्याला कापडाचा रंग लागणार नाही. आता यामध्ये संपूर्ण दही टाकूयात. याचसोबत आपल्याला एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे 1 चमचा साखर. असं केल्यामुळे आपला चक्का जास्त आंबट बनत नाही. आता माझं दही अजिबात आंबट नव्हतं, त्यामुळे मी साखर नाही वापरली आहे, पण तुम्ही जरूर वापरा. आता हे संपूर्ण कापड आपल्याला अशा पद्धतीने एका हातामध्ये घट्ट असं बांधून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे दही छान असं पिळून घ्यायचं. असं केल्यामुळे लवकरात लवकर यामधील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः बाहेर निघेल. कारण जेवढा लवकर आपला हा चक्का घट्टसर तयार होईल ना, तेवढा तो टेस्टला परफेक्ट बनेल, कमी आंबट बनेल, त्यामुळे साखरही कमी प्रमाणात लागेल. याचा वेगळ्या प्रकारचा स्मेलही येणार नाही. आता या पद्धतीने अशी आपल्याला पुरचुंडी तयार करून घ्यायची. ही आपल्याला एखाद्या हँगीला किंवा खुंटीला 2 ते 3 तासांपर्यंत टांगून द्यायची. यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. बऱ्याच जणांकडे खुंटी नसते, तर अशा वेळेला ही पुरचुंडी तुम्ही याच गाळणीमध्ये ठेवू शकता आणि यावरून एखादं वजनदार भांडं ठेवू शकता. त्या वजनदार भांड्यामुळे यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः निघून जाईल. मध्ये मध्ये ही पुरचुंडी खोलून तुम्हाला हलवून देखील द्यायची आहे, यामुळे देखील यातील एक्स्ट्राचं पाणी पटकन निघेल. आता साधारणतः 3 तास झाले आहे. आपल्या चक्क्यातील बऱ्यापैकी पाणी निथळल्यासारखं दिसतंय, कमी प्रमाणात झालाय. खोलूनही बघूयात. तर बघा अगदी परफेक्ट घट्टसर आपला या ठिकाणी चक्का तयार झालेला आहे. छान असा मऊसूत झालाय. यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाहीये. जेवढा आपला चक्का छान असा घट्टसर असतो ना, तेवढं आपलं श्रीखंड अगदी परफेक्ट टेक्स्चरचं तयार होतं. आता तयार झालेला चक्का एखाद्या वाटीने मोजून बघूयात. हा 1 वाटीपेक्षा जास्त भरतोय. वजनी प्रमाणामध्ये साधारणतः 1.25 किलो तयार झाला असेल. पण मी सध्याला संपूर्ण चक्क्याचं श्रीखंड बनवणार नाहीये, तर एवढा चक्का शिल्लक ठेवणार आहे. हा मी 5 ते 6 दिवसांपर्यंत स्टोअर करू शकते. स्टोअर करताना फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे. आता आपण श्रीखंड बनवायला घेऊयात. त्याकरिता पुरण दळण्याची एक गाळणी घेतली आहे. या पद्धतीची तुम्ही कोणतीही गाळणी घेऊ शकता. आणि जर अशी गाळणी नसेल तर हा चक्का तुम्ही मिक्सरला देखील दळून घेऊ शकता. पण मिक्सरला दळत असताना एक खबरदारी घ्यायची आहे, हे जास्त वेळ फिरवायचं नाही, नाहीतर मग या चक्क्याला पाणी देखील सुटू शकतं. त्यामुळे मिक्सरला अगदी मिनिटभराकरिताच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. जास्त वेळ फिरवू नका. पुन्हा पुन्हा ही गोष्ट मी तुम्हाला सांगतेय, कारण याच चुका आपण बऱ्याचदा करतो. त्यामुळे शक्य असल्यास चाळणीचाच वापर करा असं मी सजेस्ट करेल. संपूर्ण चक्का माझा छान असा मॅश करून झालाय. यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीये. आता ही चाळणी देखील छान अशी स्वच्छ करून घेऊयात, म्हणजे आपला चक्का अजिबात वाया जाणार नाही. आपण हे श्रीखंड जेव्हा घरी बनवतो ना, त्यावेळेला स्वच्छतेची पूर्णतः काळजी घेतली जाते. त्यामुळे हे आपल्या शरीराकरिता देखील नक्कीच फायदेशीर असतं. याकरिता आणखी एक टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हा चक्का बोटांवर मॅश करून दाखवलाय. बघा यामध्ये अजिबात कणी शिल्लक नाही आहे. अगदी छान असा मऊसूत तयार झालाय.
थोडासा चक्का तुम्ही टेस्ट करून बघू शकता। यामुळे तुम्हाला चक्का किती आंबट आहे आणि यानुसार साखर किती घ्यायचे त्याचं प्रमाण समजेल। आता 1 वाटी चक्का होता, त्याच प्रमाणात घेऊयात पाऊण वाटी साखर। पाऊण वाटीऐवजी 1 वाटी साखर घेतली तरी देखील चालेल, पण चक्का माझा अजिबात आंबट नाहीये, त्यामुळे मी पाऊणच वाटी साखर वापरतीये। आता या साखरेची आपण पिठी साखर बनवून घेऊयात, कारण यामध्ये जर आपण डायरेक्ट साखर वापरली तर या श्रीखंडाला पाणी सुटण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात, त्यामुळेच आपलं श्रीखंड बऱ्याचदा पातळही होऊ शकतं। आता थोडी थोडी करत यामध्ये साखर टाकूयात, म्हणजेच पिठी साखर टाकूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। लवकर मिक्स होण्याकरिता विस्करची ही मदत घेऊ शकता। ही पिठी साखर आपण 1 ते 2 बॅचमध्ये टाकली की ती व्यवस्थित आपल्याला मिक्सही करता येते। आता शिल्लक राहिलेली देखील संपूर्ण पिठी साखर यामध्ये टाकली आहे। सोबतच घालूयात 2 चमचे कोमट दुधामध्ये भिजवून घेतलेल्या 7 ते 8 केशर काड्या, कारण आजचं हे श्रीखंड मी केशर फ्लेवरचं बनवतीये। केशर काडी अशा पद्धतीने दुधात भिजवून टाकली की श्रीखंडाला रंगही अगदी परफेक्ट येतो। सोबतच घालूयात 2 चमचे बदामाचे काप आणि 2 चमचे पिस्त्याचे काप। यामुळे दिसायला देखील आणि पौष्टिकतेला देखील हा श्रीखंड अगदी परिपूर्ण बनेल, अगदी राजेशाही पद्धतीने। यामध्ये तुम्ही इतरही ड्रायफ्रुट्स घालू शकता, जसे की चारोळी, मनुका। सोबतच बऱ्याच जणांना आम्रखंड आवडतो, तर अशांनी केशर दुधाऐवजी 2 चमचे आंब्याचा गर घालावा, अशा पद्धतीने तुमचा आम्रखंड देखील तयार होईल। आता हे व्यवस्थित आणि अगदी छान असं परफेक्ट मिक्स करून घेऊयात, म्हणजे संपूर्ण जिन्नस एकजीव होतील, टेक्स्चर परफेक्ट येईल आणि त्याचसोबत टेस्टही मस्त येईल। हवं असल्यास तुम्ही हे श्रीखंड अशा पद्धतीने विस्करणे देखील मिक्स करू शकता। असं केल्यामुळे याला अगदी छान असं क्रीमी टेक्स्चर येतं। बघा या पद्धतीचं तयार झालेलं आहे आपलं परफेक्ट असं श्रीखंड। तर बघा हे श्रीखंड मी चमच्यावर घेऊन तुम्हाला दाखवते, अजिबात पातळ झालेलं नाहीये। चमच्यावर घेतलेलं श्रीखंड अगदी काही वेळानंतर खाली पडतंय, जास्तच प्रमाणामध्ये घट्ट नाहीये की अति प्रमाणामध्ये पातळ आहे, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलंय। आता या श्रीखंडाची अजून थोडीशी टेस्ट वाढवण्याकरिता किंवा हे अजून पौष्टिक बनण्याकरिता यामध्ये टाकूयात पाव चमचा इलायची पावडर आणि अगदी थोडंसं किसलेलं जायफळ। जायफळ अगदी अर्धा चिमूटच घालायचंय, कारण याला एक वेगळी चव आणि सेंट असतो, जो की श्रीखंडाची टेस्ट छानही बनवू शकतो आणि बिघडवू शकतो। जर जास्त झाला तर टेस्ट बिघडते आणि जर कमी प्रमाणात घातलं तर अगदी परफेक्ट टेस्ट येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर बघा फायनली अगदी काही वेळामध्येच आपलं घरच्या घरी डेअरीपेक्षाही जास्त चविष्ट परफेक्ट असं श्रीखंड लगेच सर्व करूयात। मी तुम्हाला मगाशी व्हिडिओच्या शेवटी एक टिप्स देणार होते, तर ती टिप्स म्हणजे आपण ज्या वेळेला चक्का बनवायला त्याची पुरचुंडी बांधून ते साईडला ठेवतो, त्यावेळेला त्यावर बऱ्याचदा माशा, चिलटं बसतात। अशा वेळी या पुरचुंडीवर एखादी जाळी ठेवू शकता किंवा ही पुरचुंडी पाणी निथळण्याकरिता फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपला चक्का जास्त आंबटही बनत नाही, यातील पाणी देखील अगदी व्यवस्थित असं निथळलं जातं, त्यामुळे तयार होणारं श्रीखंड देखील अगदी परफेक्ट चवीचं बनतं। तयार आहे आपलं घट्टसर, अजिबात आंबट न होणारं, तोंडात जाताच विरघळणारं छान असं राजेशाही किंवा पेशवाई पद्धतीचं केशर श्रीखंड। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय बाय।